नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन उमेदवार निवडीचा टास्क रंगला आणि या टास्क अंतर्गत अनुश्री माने हिने आपल्या अधिकारांचा वापर करत राकेश बापट याला या कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीच्या टास्क मधनं बाहेर काढलं. जेव्हा राकेश बापटला अनुश्रीने बाहेर काढलं त्यानंतर तो प्रचंड रागराग करताना दिसला आणि आपली जी काही नाराजी आहे तो स्पष्टपणे त्यांनी व्यक्तही केली. आता इथे राकेशला ज्या काही गोष्टी खटकल्या त्या त्यांनी जाहीरपणे सांगितल्या. एक तर अनुश्रीने दिलेलं जे काही कारण होतं ते त्याला पटलं नाही. अनुश्रीने जे काही सांगितलं, की राकेश बापट हा बिग बॉसचे नियम पाळत नाही, त्यानंतर तो झोपतो. दुसरं म्हणजे आपल्याकडे किंवा मग आपल्या टीमकडे स्पष्ट बहुमत होतं, असं असून सुद्धा तुम्ही मला या टास्कमधनं बाहेर काढलं. तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं हे, की मी आपल्या ग्रुपसाठी खूप करतो. मी 3-3 टास्क खेळले. त्या गोण्यांचा टास्क खेळला मी. आपल्या लोकांसाठी त्या गोण्या वाचवल्या. एवढं सगळं मी करत असून सुद्धा तुम्ही माझ्यासाठी काहीच करू शकले नाही. या 3-4 गोष्टीमुळे राकेश प्रचंड दुखावला आणि त्याने ही जी काही नाराजी आहे, ती स्पष्टपणे व्यक्त केली, आदळआपट केली, फेकाफेकी केली आणि बिग बॉसचे नियम काय असतात, बिग बॉसचे नियम कशाप्रकारे तोडले जातात, हे त्याने सगळं दाखवलं. म्हणजे अनुश्रीने जे काही सांगितलं, की हा बिग बॉसचे नियम पाळत नाही, हा झोपतो, तर डायरेक्टच राकेश ॲक्शन मोडमध्ये आला आणि त्याने कापसाचे बोळे घेतले, ते कानामध्ये टाकले, माईक साईडला काढला आणि तो झोपी गेला. कोंबड्याने बांग दिली. त्यानंतर कॅप्टन असलेली प्राजक्ता आली, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु राकेश उठला नाही. इथे सरळ-सरळ राकेशने बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केलं. बराच वेळ गेला त्यानंतर बिग बॉस त्याला कन्फेक्शन रूममध्ये बोलवतात आणि इथे बिग बॉस स्पष्ट सांगताना दिसतात, की तुझी जी काही नाराजी आहे, ती तुझ्या सदस्यांपर्यंत, तुझ्या ग्रुपपर्यंत, बिग बॉसच्या घरातील लोकांपर्यंत ठेव. तुझे हे जे काही वागणं आहे, माईक काढणं असेल, झोपणं असेल, हे बिग बॉसच्या विरोधात होतंय. तर यानंतर राकेश हा बिग बॉसची माफी सुद्धा मागताना दिसतोय, की हे जे सगळं आहे राग-रुसवे या सगळ्यामुळे झालेलं आहे. सॉरी म्हणून तिथून कन्फेक्शन रूममधून बाहेर येतो. मला असं वाटलं, की चला राकेशने माफी मागितली, त्यानंतर हे सगळं काही सॉर्ट आउट होईल. परंतु असं अजिबात होताना दिसत नाही. राकेश हा एक मॅच्युअर सदस्य आहे. बिग बॉसच्या घरात गेम कसा खेळला जातो हे सगळं त्याला माहिती आहे. तरीही राकेश आज ज्या पद्धतीने वागत होता ते थोडंसं मला चुकीचंच वाटलं. आता राकेश इथेच थांबत नाही. आज जो काही टास्क रंगणार आहे कॅप्टन्सीचा त्याच्यामध्ये राकेशने पूर्ण बायकॉट केलंय. मी हा टास्क खेळणारच नाही असं म्हणून राकेश त्या टास्कमधनं बाहेर पडतो. आता हे सगळं बघितल्यावरती आता राकेशवरती बिग बॉस काय कार्यवाही करतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघा गेल्या वेळी सोनालीने टास्क खेळण्यास नकार दिला होता. तिच्या अंगावर जो काही शेण किंवा चिखल मी पाडून घेणार नाही असं म्हणून तिने बिग बॉसला सांगितलं. आता याच्यावरती बिग बॉसने तिला शिक्षा देत पुढच्या आठवड्यात नॉमिनेट केलं. आता राकेशवरती बिग बॉस काय कार्यवाही करतात, राकेशला काय शिक्षा देतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. गेल्या वेळी तो झोपला कालच्या दिवसामध्ये. आज त्याने टास्क खेळण्यास मनाई केली. मी टास्क खेळणार नाही, या टास्कमध्ये मी बाहेर होतो, असं त्याने सांगितलं आहे. आता बघू राकेशवरती बिग बॉस काय कार्यवाही करतात, त्याला काय शिक्षा देतात, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मित्रांनो, या सगळ्यांमध्ये तुम्हाला राकेशचं हे जे काही वागणं आहे, ते आवडलं का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. माझं असं वैयक्तिक मत आहे ना, की राकेश खूप हुशार आहे, जेंटलमॅन आहे तो. ठीक आहे, राग-रुसवे होतात. हे जे काही स्पर्धक आहेत ना, हे सगळे नवीन आहेत. त्यांना पटकन गेम कळत नाही. तू असेल, विशाल असेल, हे गेम खेळून आलेत. त्यांना सगळं माहीत आहे. तर तू थोडंसं त्यांना समजवायला पाहिजे. काल समजवलं त्याने, परंतु अजून थोडंसं समजवायला पाहिजे. नुसते राग-रुसवे करून चालणार नाही आणि हे राकेश जे काही सध्या करतोय, तर हे माझ्या मते चुकीचं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करा.